नारायण नारायण. श्री महादेव जरी विरक्त झाले असले तरीही त्यांना श्री ब्रह्मदेवांची वाक्य ऐकू येत होती आणि त्याचा त्यांना रागही येत होता. वेदांना नष्ट करायला हवं. वेद चुकीचे आहेत. ब्रह्मदेव, ही वेद निंदा तुमच्या ज्या मुखातून होते आहे त्या मुखाला थांबवा. अन्यथा मला हे कार्य करावे लागेल. वेदांना नष्ट करायला हवं. मला ब्रह्मदेवांच्या 5व्या मस्तकाला शासन हे करावेच लागेल. महादेव, आपण असे करू नये. वेद चुकीचे आहेत. वेदांना नष्ट करायला हवं. थांबा महादेव, थांबा. आता ते शक्य नाही. साक्षात श्री महादेवांच्या त्रिशूळाने त्याचे लक्ष वेधले आणि एका झटक्यात श्री ब्रह्मदेवांचे 5वे मस्तक कापले गेले. नारायण नारायण. आणि ही घडलेली घटना कोणापासून लपून राहणं शक्य नव्हतं. तसंच प्रजापती दक्ष यांच्यापासून हे लपून राहणार नव्हतं. अखेर त्यांना ही वार्ता कळलीच. आज का कोण जाणे, माझी अस्वस्थता मला काही केल्या स्वस्थ बसू देत नाहीये. प्रजापती, काय झालं आहे? आपल्याकरिता वार्ता घेऊन आलो आहे. कसली वार्ता? मी विचारलं, कसली वार्ता? प्रजापती, वार्ता अशुभ आहे. अशुभ वार्ता? काय झालंय? प्रजापती, श्री ब्रह्मदेवांशी अशी ही निगडीत वार्ता आहे. माझ्या संयमाची सीमा उलटून जायच्या आत सांगितलं तर ते उत्तम ठरेल. होय प्रजापती, श्री महादेवानी श्री ब्रह्मदेवांचे 5वे मस्तक विलग केले आहे. महादेव, हे तुम्ही योग्य केले नाहीत. असे तुम्ही करायला नको होते महादेव. माझे पिता, या सृष्टीचे निर्माण करता प्रत्यक्ष ब्रह्मदेव यांना तुम्ही शाप दिला. जरी तुम्ही या सृष्टीची निर्मिती केली असली तरी तुम्हाला त्याचा गर्व झाला. तुम्हाला अहंकाराने ग्रासले गेले आणि म्हणून या सृष्टीत तुमचे कोणीही पूजन करणार नाही. त्यांची पूजा कोणीही करणार नाही असा तुम्ही त्यांना शाप दिला. त्यावेळी मी काही बोललो नाही. हे मात्र अयोग्य आहे, अनुचित आहे महादेव. कुणीही पुत्र या कृत्याचे समर्थन करणार नाही आणि मी तर त्याहूनही नाही. मी हा अवमान कधीही विसरणार नाही. तुमच्या ह्या कृत्याने आपल्यात एका प्रकारे शत्रुत्वालाच प्रारंभ झालाय असे म्हटले तर ते अनुचित ठरणार नाही महादेव. महादेव,
आणि अशा प्रकारे दक्ष प्रजापती यांच्या मनी श्री महादेवांविषयी द्वेष निर्माण झाला. बानू, जी महाराज. तुला आता त्यांच्या द्वेषाचं मूळ कारण ध्यानात आलं असावं. होय जी. सूर्यास्त झाला तेव्हा आख्यान थांबवण्याची अनुमती असावी. नारायण नारायण. सदानंद 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 सदानंद. तुम्ही कधी आलात? काल जी महाशिवरात्री होती तेव्हा दर्शन घ्यायला आलो बघा. आपणही शिवभक्त आहात तर स्वतःच्या कन्येला भक्त कसा असावा, भक्ती कशी असावी याची शिकवण द्या. उपयोगी ठरेल. आज तिची चूकच झाली बघा. आख्यान सुरू व्हायच्या अगोदर देवाचं दर्शन घ्यायला तिने अगोदर यायला हवं होतं. तिची चूक पदरात घ्यायची. झालं गेलं विसरून जा. आम्ही मॉप इसरू पर ह्या इसरू देत्यात का? बानू, अजूनही चुकीचा पश्चाताप झालेला नाही. त्या संदर्भात क्षमाभाव नाही, अहंकार मात्र आहे. मला जे सांगायचं होतं ते देवांमुहूर्त आणि समद्यांमुहूर्त मी राजसभेत सांगितलेलं आहे. आख्यानात काय सांगितलं ते तुझ्या ध्यानात आलं नाही वाटतं. श्री महादेवांनी श्री ब्रह्मदेवांचे 5वे मस्तक कापून टाकले होते. का तर त्यांच्या अहंकारामुळे. तुझ्या अहंकारामुळे काय होऊ शकतं ते बघ तू. पुण्यांदा असं नाही होणार. ए बानू, तू जरा गप्प बस की. मी कुठं काय बोलली? सुरुवात त्यांनीच केली की. तुम्ही जर या आजच्या शुभ प्रसंगी तुमच्यातले वाद जर बाजूला ठेवले तर मला निश्चितच आनंद होईल. बानू, अशामे, या तुम्ही आता. बानू, मी सांगितलेलं ध्यानात ठेव.
म्हाळसा चलावे. अगं बानू तू उगाच भांडण नको करायला पाहिजे होतं. मी काय घाबरत नाही कोणाच नाही. बरं झालं बानू तू बोललीस ती. पर आता त्यांनी काही शिक्षा ऐकवायला न ग. एवढं सोपं नाही आहे ते. शुभम भाऊ, आपण आलात उत्तम झालं. बानू तू इतकी चिंतेत का आहेस? जी काय नाही. प्रधानजी, आता परत जाताना देवानं देवी मोर आल्या आणि जे व्हायला नगर ते झालं बघा. परंतु झालं काय? तंटा झाला आणि दुसरं काय? माझी बाजू काय बी नाही बोलली, तिनं सुरुवात नाही केली. पर मी काय म्हणतो, आता तुम्हीच काय बाई करायची. मी पाहतो काय करायचं ते. आपण काळजी करू नका. परंतु बानू मी एक सांगते, म्हाळसा देवी बोलल्या की त्यांना प्रत्युत्तर द्यायलाच हवं असं नाही. ह्या आधी गोष्ट वेगळी होती, परंतु आता तसं नाही. आणि आता काय वेगळं आहे हे तू मला विचारू नकोस. परंतु तुला स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवता यायला हवं. जी मीही ध्यानात ठेवल. लक्ष्मी देवींनी जे आत्ता सांगितलं त्याला एक विशेष अर्थ आहे. अजामे, ही गोष्ट तूही ध्यानात ठेव. पुण्यांदा ती चूक होणार नाहीची. पण आता समज भलं होईल, चांगलं होईल असं काहीतरी करायची. मी प्रयत्न करतो. आणि हे जर असंच चालू राहणार असेल ना, तर मी बानूला घेऊन जातो बघा चंदनपुरीला. तिनं बी किती दिस असंच काढायचं. परंतु हा निर्णय असाच घेता येणार नाही. यासाठी श्री खंडेरायांची अनुमती लागेल. काय हाय, हे असंच चालू राहणार आहे बघा. आणि यात माया बानूचं काही भलं होईल असं नाही वाटत मला. देवींनी सांगितलं तसं अंतिम निर्णय हा देवांचा असेल. तेव्हा तुम्ही आता घरी जा, नंतर बोलू. आज मी खेळामध्ये आले नाही. उशीर झाला, माझी चूक झाली. जी बानू, श्री खंडेराय भोळे आहेत, परंतु ते नेहमीच क्षमा करतात या भ्रमात राहू नकोस. जर ते क्रोधित झाले तर सारंच अवघड होईल. त्यामुळे विचारपूर्वक वाग. चला. ए आजा, तू लगेच असं चंदनपुरीला जायची भाषा काय करतोय? अरे मग काय करणार? लय झालं या जेजुरीचं सुख. अगोदर विचार कर, मग ठरव काय करायचं ती. पर बांधतोयस काय वाटतं हाय ते तरी बघा आधी. चला घरला. हे मी कसं विसरू.
जे अयोग्य आहे ते अयोग्यच आहे. बानूने जे केलं आहे त्याचं मी समर्थन कसं करू? म्हाळसा, जे घडलं ते योग्य नाही हे मला देखील वाटलं, परंतु जे घडलं त्याबद्दल तिने क्षमा देखील मागितली आहे ना. तुम्ही खरंच भोळे आहात. भक्तांनी केलेल्या चुकांबद्दल क्षमा मागितली तर तुम्ही क्षमा करता, पण मला केवळ तिचा राग आहे म्हणून मी हे करत नाही. तिच्या भल्यासाठी मी हे करते आहे हे तिच्या ध्यानातच येत नाहीये. म्हाळसा, मला तुझ्या भावनांबद्दल या किंचितही संदेह नाही. तू जे काही करत आहेस ते तिच्या भल्यासाठीच करत आहेस हे मला ठाऊक आहे. आणि ह्यातूनच तिला निश्चितच कळेल की सत्य काय आहे. पण काहीही झालं तरी, कितीही प्रयत्न केले तरी दिवसेंदिवस ती तिच्या हेतूपासून लांब जात चालली आहे. आता यावर काय करावं या विचाराने मला अधिकाधिक अस्वस्थ होत आहे. आता तिला कशाचीही कोणाचीही भीती वाटेनाशी झाली आहे. मला सत्याचा साक्षात्कार झाल्यानंतर मी जर तिचा स्वीकार केला असता तर आजची परिस्थिती अजून बिकट असते. म्हणून मला अजून कठोर व्हायला हवं. म्हाळसा, तुझ्या मनात नेमकं काय आहे? योग्य वेळी तिला समज द्यायला हवी आणि मला वाटतं की हाच तो योग्य क्षण आहे. अनायसे अजामय देखील जेजुरीत आले आहेत. त्यांच्या मार्फत हे कार्य करावं असं मला वाटतं. म्हाळसा, एक गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यायला हवी. बानू ह्या क्षणी अत्यंत संदिग्ध अवस्थेत आहे. तिच्या बोलण्यात, वागण्यात, निर्णय घेण्यात प्रत्येक वेळेस ही संदिग्धता जाणवते. ठाऊक आहे मला, पण तिच्याच भल्यासाठी हा निर्णय घ्यावा असं माझ्या मनात आहे. कोण आहे तिकडे? देवी, तुम्ही मला बोलावलं होतं? हो, गणोबा तुम्हाला निरोप देण्यासाठी बोलवला आहे. सांगा जी. अजामय यांना निरोप द्यायचा आहे. गणोबा, अजामय अजून गडाच्या खाली देखील गेलेला नसेल, तेव्हा त्याला त्वरित निरोप द्या की त्याला इथे भेटायला बोलवलं आहे. वय जी. कुणासाठी? माझ्यासाठी? नाही, त्यांच्यासाठी. काय सांगावं आहे? बोलवलं आहे तुम्हाला. कशापाई? ते काय मला सांगितलं नाही. मग मी आम्ही येते संग. नाही, ह्याचनी घेऊन जायला सांगितलं. म्हणजे काय? पकडून घेऊन चालला का काय? नाही, सगळं घेऊन जायचंय नुसतं. मी काय म्हणतो, मी जातो, तुम्ही मामोर. वय पर बाला कशापाई बोलवलं आहे ऐकल्याला हे माझ्या ध्यानात येत नाही. आता गेल्यावर समजेल की. गणोबा, देव आहे की नव्हतं तर? अहो, त्यांच्यामुळेच सांगितलं मला. तू नका काळजी करू. जा. बर, जा. पर त्या काय बोलतील आणि तू ऐकून घेशील असं नको व्हायला. बाबू, लक्ष्मी देवी आणि पार्थांजी काय म्हणलं ध्यानात आहे नव्हतं तुझ्या? होय, जा तू. अंतत काय होतंय ते सांग मला बा. आणि 10 वेळा म्या चुकले असं म्हणले आहे मी त्यासनी. तेव्हा तू गप्पटी बाजू घेऊ नकोस. अगं वय. ए आजा, जा तू. आणि बरं का, घाबरायचं काय काम नाही बरं का. तुम्ही येतो कसं? नका. मी कशाला आजाला बोलवले, मला कुठे बोलवले तेव्हा? हे आजा, पुशी नका करू. देव देवी ताटत बसले असतील तर जा. वय चला या.